कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. राजकोट ॲक्वा स्पोर्ट्सचे पर्यटकांना आकर्षण. समुद्रातील कायकिंग, डॉल्फिन सफरीला मोठा प्रतिसाद. स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीचा आदर्श उपक्रम. मिलिंद पाटलांना उमेदवारी देण्याची मागणी. स्थानिक उमेदवारासाठी कार्यकर्ते आक्रमक. वडखळ गणात राजकीय वातावरण तापले. पनवेल भाजपमध्ये मोठे बंड. विक्रांत पाटील यांच्यावर नाराजी. भाजपचे 6 उमेदवार विजयी. आणि भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. उमेदवार खरेदीचा खळबळजनक दावा. पनवेलमध्ये राजकीय वातावरण तापले. आता पाहूया सविस्तर वृत्त. पर्यटनासाठी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे कायमच पर्यटकांची पहिली पसंती ठरत असताना आता मालवणातील देवा खंदारे या युवकाने उभारलेले राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स पर्यटकांना वेगळाच अनुभव देत आहे. समुद्रातील साहसी खेळ, डॉल्फिन दर्शन आणि सुरक्षिततेवर भर देत राजकोट ॲक्वा स्पोर्ट्सने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे मालवणमधील देवा खंदारे या युवकाने तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे धाडसी पाऊल उचलले आहे. पर्यटनासोबतच रोजगार निर्मितीचा उद्देश साध्य होत असल्याने राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तर तब्बल 32 कुटुंबातील लोकांचे हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. याबाबतचा हा माझे कोकणचा स्पेशल रिपोर्ट. राजकोट ॲक्वा स्पोर्ट्समध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध आकर्षक उपक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे कायकिंग. पर्यटकांना स्वतः बोट चालवण्याचा अनुभव येथे मिळतो. कायकिंग पूर्वी पर्यटकांना रीतसर प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अगदी नवशिक्यांनाही सुरक्षितपणे समुद्रात फिरण्याचा आनंद घेता येतो. याशिवाय पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते ते म्हणजे डॉल्फिन सफर. ही सफर 1.5 ते 2 तासांची असून सकाळी 7 वाजता पहिली बोट समुद्रात रवाना होते. सध्या डॉल्फिनचा प्रजनन काळ असल्याने सकाळच्या वेळेस समुद्राच्या पृष्ठभागावर डॉल्फिन सहज पाहायला मिळतात. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. डॉल्फिन सफरी दरम्यान पर्यटकांना समुद्राच्या मध्यभागी असलेल्या शिंपला पॉइंट येथे 10 ते 15 मिनिटे थांबवण्यात येते. येथे समुद्राचा निसर्गरम्य देखावा अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळते. पर्यटकांच्या सुरक्षिततेला येथे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक असून वापरात असलेल्या सर्व बोटी या शासनमान्य व प्रमाणित आहेत. नमस्कार, माझं नाव नागेश परब. मी या राजकोटचा रहिवासी आहे. आणि कायाकिंग म्हणजे कसं, प्रत्येकाला आता समुद्रामध्ये राफ्टिंग करण्याची इच्छा असते. पण कायाकिंग हा असा एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल झाला आहे की त्याच्या थ्रू आपण समुद्रामध्ये नौकाविहाराचा आनंद घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट जॅकेट वेअर करावं लागतं, म्हणजे घालावं लागतं. त्याच्यानंतर बोटमध्ये गेले की आपल्याला स्वतःला राफ्टिंग करावं लागतं. स्वतःच ते राफ्टिंग आम्ही शिकवतो. जसं तुम्हाला करायचं आहे, बोट कशी चालवायची आहे, त्याच्यातून एक आपल्याला वेगळा आनंद घेता येतो. आणि समुद्र सफारीचा स्वतः राफ्टिंग करून एक आनंद घेऊन एक वेगळा अनुभव देखील आपल्या गाठीला बांधता येतो. हे आमची आता एक युनिटी आहे या मुलांची. इकडचे जे स्थानिक आहेत रहिवासी, त्यांना आम्ही एकत्र करून एक फर्म तयार केली आणि त्याच्या थ्रू या ठिकाणी पर्यटनामध्ये एक नवीन व्यवसाय आणि एक नवीन संधी उपलब्ध करून देतो युवकांना. त्याच्या थ्रू आपण या कायाक बोट्स आपण घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी ते कायाकिंग करतो आहे. आमच्या कायाकिंगचं नाव आहे राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स. या ॲक्वा स्पोर्ट या नावाखाली आम्ही सर्व एकत्र काम करतो. जवळजवळ 35 ते 40 घरांना म्हणजे युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो त्याच्या थ्रू. आताच हा आपला पर्यटन सीझन स्टार्ट झाला आहे. त्याच्यामध्ये एक नवीन रोजगाराची संधी म्हणून आपण या बिझनेसकडे बघतो आहे. एका कस्टमरकडून आपण 300 रुपये घेतो आहे एका राईडचे. त्यांना एका तासासाठी ती राईड वापरायला दिली जाते पूर्णपणे. ती म्हणजे कयाक घेऊन ते 1 तास आपल्या समुद्रामध्ये नौकाविहार करू शकतात. आपल्याकडे आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये आपण 10 बोट्स हायर केल्यात, म्हणजे 10 बोट आपण विकत घेतल्यात. आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ते म्हणतात की आत्ता एक नौकाविहार आणि समुद्रामध्ये हा एक वेगळा अनुभव आहे. आपण तलावामध्ये आणि नदीमध्ये हे करतोच, पण समुद्रामध्ये करण्याचं एक वेगळा अनुभूती आणि वेगळा अनुभव एक म्हणून या कायाकिंगकडे बघितलं जातं आहे सध्या. माझं नाव नागेश परब. सफारी एक सुंदर एक राईड आहे. 1.5 ते 2 तासाची आपल्याला समुद्रामध्ये डीप सीमध्ये राईड दिली जाते. इकडनंच एक सेफ्टी यूज करून बोट्स पण तसंच सर्टिफाईड बोट्स आपण वापरतो आहे. त्याच्या थ्रू आपल्याला एक लोकांसाठी 1.5 तासाची राईड आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे डॉल्फिन आपल्याला दिसतातच, दाखवले जातातच 100%. तसंच एक शिंपला पॉईंट म्हणून आपल्या इकडे वेगळं एक आकर्षण आहे. त्याच्यावरती आपल्याला एक पर्यटकांना समुद्राच्या मधोमध 10 ते 15 मिनिटाचा हॉल्ट देखील दिला जातो. ओके, तर त्याच्यानुसार कसं होतं की सकाळीचे लोकांना इच्छा असते समुद्रविहार करायची, काही लोकांना सी सिकनेस वगैरे असतो, पण तो क्लायमेट्स असं निवडलं जाते की त्यानुसार आपण व्यवस्थित आणि बिंदास्ती राईड घेऊ शकतो.
ज्याच्यासाठी सुद्धा लोकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याच्यासाठी आम्ही फक्त 500 रुपये चार्ज अप्लाय करतो. पर पर्सन मागे 500 रुपये आपण अप्लाय करतो त्या चार्जसाठी. पर्यटक येतात, पर्यटकांचा फीडबॅक देखील आम्हाला चांगला आहे. प्रत्येकजणाचं समाधान होतं आणि आमच्या बिझनेसचा मेन रेशिओच हाच आहे की तुमचं समाधान हेच आमचं सर्व्हिस आहे. डॉल्फिन दिसतात ना, हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे ते सकाळच्या वेळी मस्ती करण्यासाठी समुद्राच्या पाण्याच्या सरफेसला खेळत असतात. ते बघण्यासाठीच आपण त्यांना पाठवतो इकडनं. डॉल्फिन सफारीसाठी एक साधारण 7 वाजता या ठिकाणी पहिली बोट निघते. सकाळी 7 वाजता. साहस, निसर्ग आणि सुरक्षिततेचा संगम साधणारे राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स हे ठिकाण सध्या पर्यटकांचे नवे आकर्षण ठरत आहे. साहसी पर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल तर राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स नक्कीच एक उत्तम पर्याय ठरत आहे. या कायकिंगवर मालवण किनाऱ्या भागातील तब्बल 32 कुटुंबाचे हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. कायाकिंगचं मेन वैशिष्ट्य म्हणजे ना, सकाळच्या वेळेला जर आपण कायाकिंग करतो, ठीक आहे ना, तर इथे एक थंड वातावरण असतं आणि समुद्रामध्ये कायाकिंग करण्याची मजा वेगळीच आहे. सोबत महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन जे समुद्रातनं कायाकिंग करता करता मिळतं आहे. खडक आहेत, त्या खडकातनं एक वेगळा अनुभव कायाकिंग करण्याचा मिळतो. आणि एकंदरीत जर बघितलं ना, आपण आत्तापर्यंत जेवढे कायाकिंग करणारे टुरिस्ट आहेत, जेवढे कायाकिंग करणारे लोक आहेत, त्यांचं एवढं मनावरचं समाधान आहे, तो चेहऱ्यावरचं समाधान बघून आम्हालाही समाधान होतं. आणि इथे थोडक्यात आम्ही कायाकिंग करवत नाही होत, तर लोकांना समाधान देतो. ह्या आपल्या कायाकिंगच्या कामातनं तरी अंदाजे 30 ते 40 पर्सन आणि त्यांच्या घरातली लोक, म्हणजे डबल 60, 70, 80, 100 लोकांचं कुटुंब ह्या कायाकिंगच्या वॉटर स्पोर्टवरती, कायाकिंगच्या चालण्यावरती, म्हणजे जे लोक टुरिस्ट येऊन इथे कायाकिंग करतात त्यामुळे आमचं कुटुंब चालतं. म्हणजे असं समजा की आम्ही दिवसभर इथे कायाकिंग लोकांना करवतोय, पण लोक जे कायाकिंग करतात त्याच्यामुळे आपलं घरातलं जे काय असेल रोजीरोटी ती चालते. प्रतिसाद चांगला आहे, फार उत्तम आहे. म्हणजे आमच्याकडे आत्ता 10च कायाकिंग आहेत, पण आम्ही आता ते वाढवण्याचा विचार करतोय. अक्षरशः लोकांचं वेटिंग असतं इथे, म्हणजे वेटिंग करून लोक शांतपणे अर्धा तास लागला, 1 तास लागला, 15 मिनटं लागली तरी थांबून कायाकिंग करतात. कायाकिंग करताना आपल्यासोबत आम्ही त्यांना आमचा गाईड असतो, लाईफ गार्ड असतो, जो ऑलवेज आतमध्ये कायाकिंग करत असतो त्यांच्यासोबत, म्हणजे जेणेकरून जास्त लांब कायाकिंग करता कोणी जाऊ नये. शिवाय आम्ही प्रत्येक कस्टमरला, प्रत्येक कायाकिंग करणाऱ्या पर्सनला लाईफ जॅकेट देतो. त्याच्यानंतर प्रत्येकाला एक ट्रेनिंग देतो, एक 2-5 मिनिटाची ट्रेनिंग देतो की तुम्ही कायाकिंग कसं करू शकता, लेफ्ट साईड कशी, राईट साईड कशी, रिव्हर्स साईड कशी. या सगळ्या गोष्टी सेफ्टीचा विचार करून आपण केलेल्या आहे. डॉल्फिन सफरमध्ये आपण सकाळी 7 वाजता इथनं डॉल्फिन सफर निघते. डॉल्फिन सफरसाठी टोटल 9 पॉईंट आहेत आपल्याकडे. त्यामध्ये वेगळे समुद्रातनं जे पॉईंट आहेत, जसं की धोंतरा रॉक आहे, राजकोट फोर्ट व्ह्यू आहे, सिंधुदुर्ग किल्ला व्ह्यू आहे, त्याच्यानंतर रॉक गार्डन आहे, कवडा रॉक आहे, शिंपला पॉईंटला एक 10 ते 15 मिनटं देतो. आणि हे जेवढे सगळे पॉईंट आहेत ना, याच्यात सुद्धा जे जाणारे आपले टुरिस्ट लोक आहेत त्यांना आपण सेफ्टीचा पूर्णपणे विचार करतो. गाईड म्हणजे प्रॉपर गाईड करणारे आपले रायडर आहेत, चालवणाराही आणि हेल्परही आहे. सोबत आपण लाईफ जॅकेटचं आहे, पाण्याची बॉटलही देतो. हे असं कुठेच तुम्ही बघितलं नसेल, पण आम्ही कस्टमरला पाण्याची बॉटल पण देतो सोबत. माझं नाव नवनीत लब्दे. राजकोट ॲक्वा स्पोर्टमध्ये आम्ही असतो. आमचं ऑफिस इथेच आहे, राजकोट फोर्टच्या खाली. कधी केव्हाही कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट या ऑफिसला. आमची चांगली लोक इथे बसलेली असतात. ठीक. राजकोट ॲक्वा स्पोर्ट्समध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी अनेक आकर्षक व साहसी उपक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि लोकप्रिय उपक्रम म्हणजे कायकिंग. या ठिकाणी पर्यटकांना स्वतः बोट चालवण्याचा थरारक आणि आनंददायी अनुभव घेता येत असून समुद्र सफरीचा वेगळाच आनंद मिळत असल्याचा दावा पर्यटकांकडून करण्यात येत आहे. खूप चांगला अनुभव आहे, खूप मजा आली, खूप चांगलं वाटलं. नेचर सोबत तसं एकत्र झाल्यासारखं वाटलं आणि खूप चांगलं वाटलं. सर्व्हिस पण चांगली होती इथे, राईड्स पण चांगले आहेत आणि बराच वेळ फिरायला भेटतं, ते एक चांगलं आहे. वातावरण पण चांगलं होतं, सो एन्जॉय केलं खूप छान व्ह्यू भेटतो पुतळ्याचा पण. आणि राऊंड मारतानाही बाकीचा व्ह्यू जो दिसतो आपल्याला कंप्लीट किनारपट्टीचा, तो पण खूप सुंदर आहे. आणि मी रेकमेंड करीन सर्वांनी या आणि सर्वांनी एन्जॉय करायचे काय. रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
वडखळगणात स्थानिक उमेदवारालाच तिकीट मिळावे अशी आग्रही मागणी आता खारेपाटातून जोर धरू लागली आहे. भाजपचे सक्रिय पदाधिकारी आणि सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे स्थानिक नेते मिलिंद पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी सायंकाळी वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या मोठ्या समुदायाने आमदार रविशेठ पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मिलिंद पाटील यांना उमेदवारी देण्याची कळकळीची विनंती केली. या भेटीदरम्यान व्ही.बी. पाटील, श्रीकांत पाटील आणि जितू म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. वडखळगणात स्थानिक उमेदवाराचा मुद्दा कळीचा ठरत असून पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिलिंद पाटील यांच्या पाठीशी जनशक्ती उभी असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे. आम्ही कोणाकडे नाराजी व्यक्त करायची, आम्ही तुमच्याकडे आलोय. आम्हाला सीट ही मिलिंद पाटीलची पाहिजे म्हणजे पाहिजे, बरोबर ना? आणि जर नसेल तर नगरपालिकेमध्ये काही घटना घडल्या ते पण तुम्ही अभ्यास करा. पुढची धोकाची सूचना होण्यापेक्षा तुम्ही अभ्यास करून आम्हाला अधिकार आहे, आमचा हक्क आहे आणि ते मागतो. आता ही इलेक्शन कार्यकर्त्यांचे तर आमचा कार्यकर्ता नेता, तळागाळातला नेता हा मिलिंद पाटील म्हणजे असायलाच पाहिजे. कारण बीजेपीच्या संघटनेसाठी त्यांनी काय खूप मोठे योगदान आहे, खूप मोठं त्याचं 14 वर्षाचा त्याचा काळ आहे. त्यांनी काम केलंय. पक्ष वाढला, तुम्ही आलात, आपण आलो, सगळं एकत्र आहेत. आमचा अधिकार आम्ही कुठं मागायचा? आम्ही कार्यकर्ते तुमचे जाऊ, आम्ही कुठं नाराज व्हायचं? आम्ही नाराज नाही झालो. आम्हाला आमचा अधिकार आहे, तो पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही की पुढे हे होता कामा नये. आपल्याला या ठिकाणी हा मतदारसंघ एक संघता ठेवली पाहिजे. या मतदारसंघात नेहमी होल्ड हा आपला राहिलेला आहे आणि म्हणून आपल्याला आता हे सगळे जण आलेले आहेत, त्या सगळ्यांना घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. त्यातून मार्ग कसा काढायचा, काय काढायचा. आता जर आपण घोंगडी उंच केली तर ती बरोबर ठरणार नाही आणि म्हणून आपल्याला घोंगडी उंच न करताना त्यातून बाबा आमची इच्छा आम्हाला ही मिळावी. सरते शेवटी हा पक्ष छोटा नाही, शेका पक्षासारखा काही छोटा पक्ष नाही. हा पक्ष हातांग सागरासारखा आणि या पक्षात खालून ते वरपर्यंत दिल्लीपर्यंत सुद्धा जाण्याची ही आहे मुभा. म्हणून या ठिकाणी आपण तिकीट मागताना मागा. आपल्याला रबर ओढता येईल तेवढा ओढा, परंतु तुपेच तऱ्हेवर टाकू ही आपली धारणा असली पाहिजे. आणि आपल्याला या ठिकाणी आपल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. आपल्या लोकांचे या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. खारेपाट भागातला आता हा भालपासून कुठलेही रस्ते राहणार नाही. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी परवा सुद्धा मीटिंग झाली. त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्यापासून प्रश्न सुटला पाहिजे या मताचा मी आहे आणि ते पण सुटेल. परंतु आपल्याला हा संपूर्ण एक संघता ठेवणं गरजेचं आहे. ही मोठ ही बांधलेली आहे, ही मोठ तुम्ही ठेवा तशी, परंतु मोठ ही विस्कटवून टाका. कारण आता आपल्याला आपला पक्ष, आपला विरोधक खरा म्हणजे शेका पक्ष होता. आता शेका पक्षाची ज्या वेळेला धैर्यशील दादा आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेका पक्षाचा नामोनिशाण संपलेला आहे आणि म्हणून आता एक संघता आहे तर आपल्याला काही विषय नाही फार मोठा. इथं आपल्याला या ठिकाणी ही सीट ही आपली आहे आणि ती निवडून आणण्याचं काम तुमचा सर्वांचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा म्हटलं नाही, प्रत्येकाने म्हणून काय ही घेतली पाहिजे. बाबा ठीक आहे, मिलिंद पाटील चांगला काम करणारा माणूस आहे, हा ह्याच्यामुळं गेलो तर काय हरकत नाही आणि ह्याच्या पाठीमागे आम्ही राहू, ही तुमची भूमिका बरोबर आहे. पनवेल महानगरपालिका रणधुमाळीत भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 18 क मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा शेंडे यांनी माघार घेतल्याने आमदार विक्रांत पाटील यांच्या भगिनी स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नातेवाईकांना उमेदवारी देण्यास कडक विरोध केला असतानाही पाटील यांनी आपल्या बहिणीला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून भाजप उमेदवारावर माघार घेण्यास दबाव आणल्याची चर्चा आहे. यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप असून वरिष्ठ नेतृत्वाकडे या प्रकरणी लेखी तक्रार करण्यात येणार आहे. पनवेलमध्ये आतापर्यंत भाजपचे एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधकांनीही काही जागांवरून माघार घेतल्याने भाजपचे पारडे जड झाले आहे.
दरम्यान निवडणूक निरीक्षक आमदार महेश बालदी यांनी माघारीचे कारण राजकीय असल्याचे सांगत आर्थिक आमिषाचे आरोप फेटाळून लावले आहेत. या अंतर्गत वादांमुळे पनवेल भाजपमधील गटबाजी उघड झाली असून निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निश्चित आनंद आहे. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये 6 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. त्यांच्या समोरच उमेदवार कोणी राहिले नसल्यामुळे आता आम्हाला विजयाचा षटकार मारल्याचा एक निश्चित आनंद आहे. महाराष्ट्रात प्रथमच असं झालंय की बीजेपी उमेदवारांनी फॉर्म मागे घेतलेला. हे खरं आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 मधील एका उमेदवाराने माघार घेतली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. त्याची निश्चित चौकशी होईल आणि त्याच्याकरता आम्ही आमचा सविस्तर रिपोर्ट पक्षश्रेष्ठींकडे पाठवतो. शेकापने तुमच्यावरती आरोप केला आहे की पैसे वाटप धमकी देऊन सर्व घडवून आणलेलं आहे. असे आता शेका पक्षाकडे दुसरं काहीच म्हणण्यासारखं नाही. जे उमेदवार होते शेका पक्षाचे तेही सक्षम होते, तगडे होते, असे काय दादागिरी करून आणि पैसे घेऊन जाणारे नव्हते. परंतु वॉर्डामध्ये आपण निवडून येणार नाही याची खात्री पटल्यामुळे आणि नंतरची पुढची नामुष्की टाळण्याकरता त्या उमेदवाराने विड्रॉल केलं आहे आणि ही वस्तुस्थिती त्यांना पचनी पडत नाही. त्याच्यामुळे बिनबिडाचे आरोप करणं, कोणी सांगणं 50 लाख दिले, 1 कोटी दिले, हे निराधार आरोप आहेत. याला आज आमच्या विजयामध्ये विरजण टाकण्याकरता काहीतरी बोलावं लागतं. त्यांना फेस सेव्हिंग हे वाक्य घेतल्याशिवाय त्यांचं फेस सेव्हिंग होत नाही. त्याच्यामुळे हे लोक असा आरोप करत आहेत. धन्यवाद. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महापालिकेतून मिळवलेल्या भ्रष्ट पैशांचा वापर करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची खरेदी केल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे. काही उमेदवारांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कारण अर्थकारणाशिवाय दुसरं कारण नाही. गेले 8 वर्ष, कारण 5 वर्षाचा टेन्युअर असला तरी अगदी आचारसंहिता लागेपर्यंत परेश ठाकूर या ठिकाणी महापालिकेत कलेक्शनसाठी बसत होते. त्या ठिकाणचा हरामाचा आलेला पैसा या उमेदवार खरेदीसाठी वापरण्यात आलेला आहे. प्रचंड भ्रष्टाचार जो महापालिकेत केला त्या पैशानं या ठिकाणी उमेदवारांना फितवलेला आहे. दुसरं कारण याच्या मागं काहीही दिसत नाही. तुम्ही गेली अनेक दिवस उमेदवार निवडीसाठी लावला आणि त्याच्यानंतर तुमचे उमेदवार जातात, याकडे तुम्ही कसं बघताय? राजकारणाची नेमकी पातळी काय? मी आपल्याला सांगू इच्छितो की जे प्रकार या ठिकाणी ही मंडळी करायला मागते, आमची परदेशी नावाची उमेदवार आमच्यासोबत आहे, तिच्या सूचक अनुमोदकांना या ठिकाणी आणलं जातं आहे. आमची तरुण मुलगी प्रवीण जाधव यांची, ती आमच्यासोबत आहे, तिच्या सूचक अनुमोदकाला या ठिकाणी पैसे देऊन आणलं जातं आहे. या ठिकाणी आयुष्यभर निष्ठावंत सैनिक म्हणून राहिलेल्या अनिल कुलकर्णीसारख्या शिवसैनिकाच्या पत्नीला या ठिकाणी पैसे देऊन आणलं जातं. याच्यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही. दापोलीतील मळे गावात प्रोजेक्ट रिसॉर्ट येथे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिल्या दुर्बिणी वेधशाळेचे शानदार उद्घाटन झाले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि चिखलगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या हस्ते या वेधशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी केदार सरस्वते, पराग कुलकर्णी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि शैक्षणिक दरी कमी करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. दापोलीच्या निसर्ग सौंदर्यासोबतच आता पर्यटकांना खगोल पर्यटनाचा आगळावेगळा आनंद घेता येईल, ज्यामुळे स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. रिसॉर्टचे मालक केदार सरस्वते यांनी पर्यावरणपूरक प्रकल्पांवरही भर दिला असून आगामी काळात जिल्ह्यातील सर्व शाळांना या सुविधेशी जोडण्याचे नियोजन असल्याचे पराग कुलकर्णी यांनी सांगितले. या स्तुत्य उपक्रमामुळे दापोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून वार्षिक शेकडो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. खगोलशास्त्र शिक्षणात दापोली आता अग्रेसर राहील असा विश्वास व्यक्त होत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.